हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत मेनली फॉर दी बँक निफ्टी मोमेंटम. की बँक निफ्टीमध्ये आहे ज्या ट्रेड्स आपण कशा आयडेंटिफाय केल्या आहे विथ द हेल्प ऑफ डेटा पॉईंट. ओके, सो जास्त वेळ जो आहे तो स्पेसिफिकली आपण फोकस डायरेक्टली इंट्रोडक्शनवर न देता, ठीक आहे, आपण डायरेक्टली येऊया सेटअपवरती. आणि हा बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण कव्हर केला आहे सेटअप, बट फ्रिक्वेंटली आपण व्हिडिओज का बनवतोय, कारण तुम्हाला ह्याच्या पाठचं लॉजिक समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण हा डेटा पॉईंट कंटिन्युअसली मॉनिटर नाही करत तोपर्यंत हा डेटा पॉईंट नाही समजणार. सो ट्राय टू गो विथ द सेम. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला ट्रेड्स कशा बनवायचे आहेत आणि त्याच्या पाठचं लॉजिक समजलं सो विच इज वेल अँड गुड, ते आपण इझिली जाऊ शकतो समोर. ओके, सो काय करायचं आपल्याला, फर्स्टली मी तुम्हाला काही डेटा पॉईंटबद्दल माहिती देतोय जो आता आपण बघणार आहोत. सो ट्राय टू गो विथ द सेम. ठीक आहे, समजून घ्या डेटा पॉईंट काय आहे आणि त्यानंतर तुम्ही एक डिस्कस करू शकता त्या गोष्टी. ठीक आहे, सो हा एवढा छोटा का झाला आहे, फाईन. ठीक आहे, एकच मिनटं. फाईन, ठीक आहे. सो सिम्पली आता जे आपण डिस्कस करणार आहोत ना, ते डिस्कस करणार आहोत ऑर्डर बुक डेटाबद्दल. ओके, ऑर्डर बुक डेटा. ओके, सो ऑर्डर बुक डेटा काय आहे, ऑर्डर बुक डेटा इज अ रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स डेटा पॉईंट. सो ह्या डेटा पॉईंटच्या आधी पण ना देर आर मल्टिपल डेटा पॉईंट. जर तुम्ही नीट पाहिलात तर एक असतो रिटेल वेंडर डेटा पॉईंट. सो रिटेल वेंडर डेटा पॉईंट काय असतो की जनरली लेट्स फॉर एन एक्झाम्पल की जे ब्रोकर्स आहेत जे करंटली मार्केटमध्ये ट्रेड्स करतायत किंवा जे प्रिव्हियस एक्झिस्टिंग ब्रोकर्स आहेत ते पण जर तुम्ही पाहिलात आता तर ते पण आता अनालिटिक्स प्रोव्हाइड करायला लागलेत की मोमेंटम इथे येऊ शकतो, इथे पण मोमेंटम येऊ शकतो. राईट, व्हाय? बिकॉज ऑफ दी रिटेल वेंडर डेटा पॉईंट. की कुठेतरी जो आहे तो स्पेसिफिकली जो डेटा पॉईंट आहे ते कुणीतरी घेत आहेत विथ फ्रॉम NSE वगैरे. सो एक रिटेल वेंडर डेटा पॉईंट असतो जो सगळ्यांसाठी अवेलेबल असू शकतो. जर तुम्ही स्पेसिफिकली ब्रोकरकडे अप्रोच जरी केला त्या डेटा पॉईंटसाठी सो तुम्हाला तो मिळून जाईल. ओके, सो एक असतो रिटेल वेंडर डेटा पॉईंट. सेकंड जो असतो, ओके, फर्स्ट असतो रिटेल वेंडर डेटा. ओके, सेकंड जो असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट. आता ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट असतो काय, ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट जर मी सांगायचं म्हटलं त्यात एक कंबाईन ऑर्डर्स असतात, लाईक लिमिट ऑर्डर्स, मार्केट ऑर्डर्स, IOC ऑर्डर, DQ ऑर्डर. सो प्रत्येक डेटा पॉईंटचा एक डेटा पॉईंट असतो. सो एक कंबाईन डेटा पॉईंट असतो तो. सो त्यामध्ये एकच बॅरियर आहे, ऑर्डर फ्लो आहे खूप चांगला, पण एक बॅरियर काय आहे की त्यात आपण सॅग्रिगेट नाही करू शकत की ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर्स किती आहेत, ॲक्च्युअल लिमिट ऑर्डर्स किती आहेत, लिमिट ऑर्डर्स किती आहेत आणि अदर थिंग्स. ओके, त्यानंतर किती बायर्स येतात, किती सेलर्स येतात, काउंट काय आहे. राईट, सो एक सगळ्यांचा जो एक कंबाईन डेटा असतो तो ऑर्डर फ्लो असतो. ओके, ऑर्डर बुक जो असतो ना, ऑर्डर बुकमध्ये एक बेनिफिट असतो तुम्हाला. कोणता बेनिफिट असतो की हा जो डेटा पॉईंट आहे हा तुम्हाला रिअल टाइम मिळतो, डेटा विदाउट डिले ऑफ 1 सेकंड. ओके, ॲक्च्युली हा काही मायक्रो मिली सेकंडमध्येच येतो डेटा पॉईंट, बट आपण मायक्रो मिली सेकंडचा प्लॉट चार्ट नाही करू शकत. सो 1 सेकंड आपण टेक्निकली याला म्हणतो की विदाउट डिले ऑफ 1 सेकंड हा डेटा पॉईंट जो आहे हा रिफ्रेश होत असतो की कुठे बायर आणि सेलर जे आहेत ते ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर पंच करतात. ओके, सेकंड जो आहे तो असतो ह्याच्यामध्ये पॉईंट की हा तुम्हाला मार्केट ऑर्डरचा डेटा पॉईंट प्रोव्हाइड करतो. ओके, आता मार्केट ऑर्डर्स असतात काय की लेट्स सी जर तुम्ही बिड आणि आस्कचा जर तुम्ही स्प्रेड पाहिला असाल तर जर कोणताही बायर डिरेक्टली आस्क प्राइस वरती जाऊन ट्रेड बनवत असेल, ओके, डिरेक्टली जो चाललाय आणि आस्क प्राइस वरती ट्रेड बनवायचे, सो दॅट कम्स अंडर दी अ बायर इनिशिएटेड क्वांटिटी. की बायर गेलाय सेलरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. ओके, आणि जर सेकंडली जर कोणताही सेलर डिरेक्टली बिड प्राइस वर जाऊन ट्रेड बनवते, so that comes under the what, a seller initiated quantity.
म्हणजे सेलर गेलाय बायरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो हा जो डेटा पॉईंट आहे तुम्हाला रिअल टाइम मार्केट ऑर्डरचा डेटा पॉईंट प्रोव्हाइड करतो. आणि तिसरी ह्याच्यात खूप सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही हा स्पेसिफिकली प्लॉट करू शकता चार्ट्सवरती. ओके, सो चार्ट्सवरती प्लॉट करण्याचा बेनिफिट एकच आहे इकडे की तुम्हाला असं नाही करावं लागेल की एका स्क्रीनवर तुम्ही हा डेटा पॉईंट बघता आणि दुसऱ्या स्क्रीनवर जो आहे तो कुठेतरी हा डेटा पॉईंट रिफ्लेक्ट होतो, राईट. सो तुम्हाला ते नाही करायचं आहे. सो हा एक बेनिफिट तुम्हाला बघायला मिळतो की तुम्ही हा डेटा पॉईंट जो आहे तो चार्ट्सवरतीच इझिली प्लॉट करू शकता. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड की जर मला एखादा हा डेटा पॉईंट पाहिजे असेल तर मला कुठे मिळेल आणि मी कुठे जाऊन तो डेटा पॉईंट रीड करू शकतो, ह्याला रीड कसं करायचं, स्ट्रॅटेजीज कशा आहेत, सो ते आपण आधी बघूया. ओके, सो मी क्वांटसॅपच्या स्क्रीनवरती येतो, होम स्क्रीनवरती. सो होम स्क्रीनबद्दल थोडाफार मी तुम्हाला इथे एक ॲनालिसिस करून सांगतो किंवा सांगतो की होम स्क्रीनवरती काय आहे ॲक्च्युली. जर तुम्ही नीट पाहिला तिकडे तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत, ओके, त्यांचा तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो की निफ्टी कुठे ट्रेड करते, फिन निफ्टी कुठे ट्रेड करते, बँक निफ्टी कुठे ट्रेड करते. जर निफ्टी लॉंगमध्ये असेल सो दॅट कम्स अंडर दी कुठेतरी जो आहे तो बुलिशनेस आहे. बँक निफ्टी लॉंगमध्ये असेल, फिन निफ्टी लॉंगमध्ये असेल. जर तिन्ही इंडायसेस तुमचे लॉंगमध्ये असतील सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. आणि जर तिन्ही इंडायसेस तुमचे शॉर्टमध्ये असतील सो कुठेतरी तुम्ही म्हणू शकता की एक बेरिश सेंटिमेंट आहे मार्केटचा. ओके, त्यानंतर सिनॉप्सिस आहेत आपल्याकडे, डेज, हाय, लो, ऑप्शन चेन, इंट्राडे मूवर्स, ओपन इंटरेस्ट. सो बऱ्याच डेटा पॉईंट आहे. ह्या टूल्सवरती आपण इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवली आहे. जर ज्यांनी कोणाला अजून स्पेसिफिकली टूल्सवरती व्हिडिओज नाही पाहिल्या आहेत सो एकदा जाऊन बघा. व्हिडिओ लायब्ररीची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सो एकदा जाऊन व्हिजिट करा. सेकंडली, अजून ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन नाही डाउनलोड केलं, 25 फ्री टूल्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये, सो गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट. ओके, नाव आपल्याला बघायचं आहे ऑर्डर बुक डेटा. सो ऑर्डर बुक डेटा आपल्याला कुठे मिळेल, आपण ॲनालाइजवरती यायचं इथे आणि यायचं चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेडवरती. ओके, सो हा जो डेटा पॉईंट आहे ना हा स्पेसिफिकली ऑलरेडी प्लॉट केला आहे मी इथे खाली, इफ यू कॅन सी. पण ह्याला कसं प्लॉट करायचं ते आपण आधी बघूया. ओके, सो मी ह्याला ना 1 मिनिटवरती ठेवतो. ओके, सो जनरली तुम्हाला काही असा हा डेटा पॉईंट बघायला मिळतं. नाव आपल्याला यायचं इंडिकेटर्सला आणि इथे 2 इंडिकेटर सिलेक्ट करायचे आहेत. कोणते 2 इंडिकेटर मी सिलेक्ट करणार, एक करणार ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि एक करणार ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. ओके, हे 2 इंडिकेटर प्लॉट करणार. तुम्ही जर पाहिलात तर देर आर 33+ इंडिकेटर्स, बराच डेटा पॉईंट आहे. सेलर इनिशिएटेड VWAP, ऑर्डर न्यू ॲव्हरेज बाय क्वांटिटी आहे की जर नवीन ऑर्डर येतात तर त्यांचं ॲव्हरेज बाय क्वांटिटी किती आहे, सेल ऑर्डर काउंट किती आहे. सो डेटा पॉईंट आहे. पण ह्या ओव्हरऑल इंडिकेटर्सपैकी हा जो डेटा पॉईंट आहे हा सर्वात टॉपमोस्ट डेटा पॉईंट आहे. सो दॅट्स वाय आपण हा सिलेक्ट केला आहे. नाव आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, सो जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करतो हा जो डेटा पॉईंट जो इथे प्लॉट केला आहे बघा, हा एक लाईक हिस्टोग्राम टाईप प्लॉट झाला आहे. आपल्याला ना थोडेसे त्याच्यात चेंजेस आणायचे. सो चेंजेस कसे आणणार, आपण येणार बायर इनिशिएटेड क्वांटिटीवरती, सेटिंग, बायर वी ऑलवेज चूज इन अ ग्रीन कलर. सो ह्याला मी ग्रीनमध्ये ठेवतोय आणि ह्याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करणार. सिम्पल. त्यानंतर मी येणार सेलर, सेटिंग, सेलर वी ऑलवेज चूज इन अ रेड कलर, राईट. सो मी इथे ते सेटिंग सेलर लाईन चार्टमध्ये येऊन क्लिक करणार. सिम्पल आहे. ओके, नाव मी काय करणार, या दोन्ही स्केल्सला जे आहे ना ते मर्ज करणार. सो मी मर्ज कसं करतो, मी 3 डॉट वरती येतो. ओके, मूव्ह टू वरती येऊन एक्झिस्टिंग पेन अबाव. ओके, यावरती मी क्लिक करणार. ओके, नाव यू कॅन सी हे दोन्ही स्केल्स जे आहेत ते एकत्र मर्ज झालेत. इथे 2 स्केल्स आहेत, यू कॅन सी ए आणि बी. सो मी ए वरती क्लिक करणार, इकडे मर्ज ऑल स्केल इनटू वरती क्लिक करून ऑन द राईट हँड साइड. ओके, ह्याला मी सेव्ह करणार. दॅट्स इट. एवढा सिम्पल आहे आणि ते सेव्ह करणार. सो प्रत्येक वेळी हा डेटा पॉईंट मला प्लॉट करायची गरज नाही आहे. ओके, नाव बघा कधीही हा डेटा पॉईंट यूज करत असाल ना, ओके, वेन एव्हर यू आर युझिंग दिस डेटा पॉईंट, मी थोडा ह्याला वरती घेतो. ओके, कधी हा डेटा पॉईंट यूज करतो तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या 3 गोष्टी, पहिली गोष्ट की मिनिमम 30 to 35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. ओके, कन्सॉलिडेशन झोन मार्केटमध्ये मिनिमम. ओके, किंवा डेज हाय किंवा डे लो कुठे ब्रेक होतं का ते बघा.
ओके 30-35 मिनिट्स एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे किंवा कुठे डेज हाय किंवा डे लो ब्रेक होतोय का त्याचा वेट करा. सेकंड, जर मला एखादा कन्सॉलिडेशन मिळालं, ब्रेकआउट ब्रेकडाऊन मिळाला किंवा डे हाय डे लो कुठेतरी मिळाला, तर ब्रेकआउट जर मला इथे मिळते, सो डेफिनेटली जर ब्रेकआउट आहे तर मी अँटिसिपेट काय करतोय की मार्केट वरच्या साईडला मोमेंटम दिली पाहिजे. सो बायर्सची जी क्वांटिटी आहे, ओके हे डिलीट कर, बायर्स क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. जर सपोज मला मार्केटमध्ये एखादा ब्रेकआउट दिसतोय, सो मी काय करणार, मी चेक करणार की तिकडे बायर्सची क्वांटिटी आहे ती डबल आहे का. म्हणजे सपोज जर 5,000 बायर्स असतील तर मिनिमम तिकडे 5,000 जर सेलर्स असतील तर मिनिमम तिकडे 10,000 जे आहे ते बायर दिसले पाहिजे ऑन ब्रेकआउट साईड. ओके सेकंड, इफ जर तिकडे ब्रेकडाऊन असेल, ओके सो सेलर्स क्वांटिटी जी आहे ती डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. ओके इफ ब्रेकआउट आहे तर बायर्सचा जो ॲग्रेशन असला पाहिजे तो डबल असला पाहिजे, आणि जर ब्रेकडाऊन आहे तर सेलरचा जो ॲग्रेशन असला पाहिजे तो डबल असला पाहिजे. ओके थर्ड थिंग, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट अवॉइड द रँडम स्पाइक. अवॉइड रँडम स्पाइक. रँडम स्पाइक्स जे आहेत ना त्या अवॉइड करा. आता रँडम स्पाइक्स काय असतात ते आपण बघूया, बट स्टील ज्यांना कोणाला समजलं असेल त्यांनी प्लीज ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या इफ यू वॉन्ट. जर नसेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे मिनिमम 30-35 मिनिट्सचा एक कन्सॉलिडेशन झोन असला पाहिजे मार्केटमध्ये, किंवा डेज हाय किंवा डेज लो कुठे ब्रेक होते का ते बघा. जर मला एखादा ब्रेकआउट ट्रेड बघायला मिळतोय तर मी काय करणार, तिकडे चेक करणार की बायरची जी क्वांटिटी आहे ती डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर, आणि जर एखादा ब्रेकडाऊन असेल देन सेलरची जी क्वांटिटी आहे ती डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. थर्ड थिंग, अवॉइड द रँडम स्पाइक्स. मी रँडम स्पाइक्स जे आहेत ते अवॉइड करणार. ओके नाव लेट्स अंडरस्टँड की हाऊ हा डेटा पण मला हेल्प करेल. ओके तर मी ते येतो. ओके जर मी आजचा बँक निफ्टीचा जर मोमेंटम बघायला गेलो तर बघा सुरुवातीला जो आहे तो कुठेतरी एक हाय करून ठेवलेला क्रिएट मार्केटने, जो समोर अराउंड ह्या लेवलला होता, जिथून त्याने खूप चांगला जो आहे रिव्हर्ट बॅक दिलेला अराउंड दिस लेवल. ओके सो जर मी सपोज हा जर रेजिस्टन्स इथे मार्क केला असता, ओके जर ह्या लेवलला रेजिस्टन्स असता आणि हा जो आहे तो कुठेतरी सपोर्ट लेवल ॲज अ सपोर्ट लेवल वर्क करतात. सो मी ही लाईन जी आहे ती थोडी खाली आणतो. ओके सो इथे कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक सपोर्ट लेवल होता. ओके इफ यू कॅन सी जर नीट तर इकडे मला ब्रेकआउट मिळालंय राईट ह्या लेवलला. थोड्याला ना कर्सरचा टी व्हीवरती परफेक्ट ठेवताना इश्यू होतो. एक मिनिट मी ठेवतो तरी पण. ओके ही कॅन्डल चला ठीक आहे विच इज फाईन. ही कॅन्डल आपण बघूया कारण त्याच्या खालच्या कॅन्डलला ॲक्च्युली ब्रेकआउट आहे, बट स्टील ब्रेकआउट मिळालाय. नाव यू कॅन सी द क्वांटिटीज 11,235 जे आहेत ते बायर्स आहेत आणि 4,650 जे आहेत ते सेलर्स आहेत. ओके सो ॲग्रेशन जो आहे तो कंपॅरेटिव्हली जास्त आहे बायर्सकडून. डबल आपल्याला पाहिजे, ते डबलपेक्षा थोडाफार जास्त आहे, बट मिनिमम आपल्याला डबल पाहिजे. सो नेक्स्ट कॅन्डलला मी ट्रेड बनवणार. जर तुम्ही नीट पाहिलात ना, जर मी नेक्स्ट कॅन्डलला जरी एंट्री बनवतो इकडे, ओके इफ यू कॅन सी इथे जरी मी एंट्री बनवतोय आणि इथे तरी एक्झिट कधी करतो तर 338 पॉईंटचा स्कॅल्प कुठेतरी बघायला मिळतो. एक थोडाफार चांगला हाय क्रिएट केला इथे बघा मार्केटने. सेकंड तुम्ही बघा जर तुम्ही नंतर पाहिलं तर मार्केटने इथे हाय क्रिएट केला आणि हा जो लो होता हा कुठेतरी इकडे ब्रेक झालाय. ओके सो मी हा थोडा इथे खाली आणतो इथे या लेवलच्या आसपास. ओके आणला. नाव जर सपोज इथे तुम्ही ट्रेड स्क्वेअर ऑफ केलं तिकडे आला लोच्या आसपास आणि यू कॅन सी इथे याने ब्रेकडाऊन दिला. नाव यू कॅन चेक द क्वांटिटीज. बायर्सची किती आहे 3495 आहेत ते बायर्स आहेत आणि सेलर्स किती आहेत 1295975 म्हणजे 3000 बायर्स आहेत आणि 12,975 जे आहेत ते सेलर्स आहेत. सो ॲग्रेशन जो आहे तो सेलिंगकडून कुठेतरी जास्त आहे लेवलला आणि यू कॅन सी एक क्विक फॉल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते राईट. सो सपोज जर मी इथे जरी ट्रेड्स बनवल्या असता ह्या लेवलच्या आसपास, ओके इथून एवढे जरी ट्रेड्स मिळाली असतील, जर मी ह्या कॅन्डलला जरी एंट्री बनवते तर जो फॉल आहे तो ऑलमोस्ट 600 पॉईंटचा फॉल आहे राईट. सो
दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. ओके, विथ द हेल्प ऑफ ऑर्डर बुक. काय केलं मी, जास्त मी इथे प्रेशरच नाही दिला, मी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवली. पहिली गोष्ट म्हणजे की मी चेक केलं की कन्सॉलिडेशन आहे का, तर येस इथे मिळालं. ब्रेकआउट मिळाला तर मी बघितलं क्वांटिटीज डबल आहे का, येस मला क्वांटिटीज डबल मिळाले आणि तिकडे जाऊन मी नेक्स्ट कॅन्डलला ट्रेड बनवली. ओके, सो जनरली लोक विचारतात सर स्टॉप लॉस काय असला पाहिजे, तर स्टॉप लॉस तुमचा बघा, जो पण स्विंग हाय स्विंग लो असेल ना, हा तुमचा स्टॉप लॉस. लाईक दिस 1 मिनिटच्या बेसमध्ये ट्रेड करता तर हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. सिम्पल, एकदम छोटा स्टॉप लॉस असणार तुमचा आणि रिवॉर्ड तुम्हाला एवढा काही बघायला मिळेल. ओके, सो रिस्क रिवॉर्डच्या बेसिसमध्ये जर मी बघायला गेलो तर रिवॉर्ड खूप चांगला बघायला मिळतो विथ द हेल्प ऑफ ऑर्डर बुक डेटा. सो तुम्ही ह्याला तसं यूज करू शकता. सिम्पली काय करायचं आपल्याला, कुठे ब्रेकआउट आहे, कुठे ब्रेकडाऊन आहे ते बघायचं आणि कुठे क्वांटिटीज जे आहेत त्या डबल आहे. सेम लॉजिक इकडे पण, जर मी इथे ट्रेड म्हणतो तर थोडाफार ही जी कॅन्डल आहे ना त्याचा बघा स्विंग हाय खूप वरती आहे, बट टेक्निकली जरी मी छोटाफार जर मी ह्याचा थोडा पोर्शन जरी घेतला ना अर्धा, विच इज फाईन, एवढा जरी. ओके, कारण खूप रेअर केसमध्ये असा फॉल बघायला मिळतो, तो आम्ही स्विंग हाय थोडा वरती आहे. बट जर एक चांगली अपॉर्च्युनिटी डेली बेसवर बघायला गेलं तर तुम्हाला असा काही स्विंग लो बघायला मिळेल किंवा स्विंग हाय बघायला मिळेल. लाईक दिस वन, हा जो स्टॉप लॉस आहे तो. दॅट्स इट. ओके, सो चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळतो. आणि जे मी म्हणत होतो की तिसरा गोष्ट जी अवॉइड द रॅन्डम स्पाइक जी मी म्हणत होतो ती ही आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना, यू कॅन सी ही स्पाइक सेलरची बघा, इथे कुठेही ब्रेकडाऊन नाही आहे. क्वांटिटीज बघा 10 पटीच्या आसपास आहेत किंवा 2 पटीपेक्षा जास्तच आहेत, पण तुम्ही जर इथे नीट पाहिलात ना, कुठेही इथे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी नाही बघायला मिळते. सो असे जे स्पाइक्स असतात ते अवॉइड करा मार्केटमध्ये. अवॉइड द रॅन्डम स्पाइक, रिझन तेच आहे कारण जेव्हा जेव्हा मार्केट असं काही मोमेंटम देतो, असे काही स्पाइक्स देतो, कंपल्सरी नाही की मार्केट क्विक फॉल दिला पाहिजे. इथे हालायत की मार्केटने सस्टेन केलं वरती जाऊन पण खाली फॉल दिलाय, बट प्रत्येक वेळी देईल असं नाही. ओके, सो अवॉइड दोज रॅन्डम स्पाइक. ओके, सिम्पल गोष्ट आहे, एकदा प्रॅक्टिस करा. जास्त स्पेसिफिकली डिटेलमध्ये नाही जात मी ह्याच्यामध्ये, कारण खूप सोपी कन्सेप्ट आणि जास्त कन्फ्युजन म्हणजे कन्सेप्ट नाहीच आहे. सो ज्यांना कोणाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, जाऊन लगेच डाउनलोड करा. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.